एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरीचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री बुवासिद्ध उर्फ श्री बुवासिद्ध बाबा यांचा यात्रा उत्सवास प्रारंभ झालाय। आज शहरातील मठ गल्ली इथं प्रसिद्ध कीर्तनकार तसेच समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारी यांचं समाज प्रबोधनपर व्याख्यान पार पडलं। यावेळी संग्राम बापू भंडारी यांच्या हस्ते बुवासिद्ध बाबांची महाआरती करण्यात आली। या कार्यक्रमास ताराबाद येथील संत कवी महिपती महाराज देवस्थान मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे, नामदेव महाराज शास्त्री आदी उपस्थित होते। या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रम प्रसंगी महिलांचा लक्षणीय सहभाग होता। तसेच राहुरी शहरातील सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री बुवासिद्ध देव यात्रा उत्सव कमिटी, श्री बुवासिद्ध बाबा तरुण मंडळ, सकल हिंदू समाज अथक परिश्रम घेतोय। दरम्यान यात्रेनिमित्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आवाज जनतेसाठी श्रेयश लोळगे, राहुरी शहर। फोटोज फिरत होते राहुरीतले, तेव्हा मी व्हिडिओ बनवला। म्हटलं दादा, त्या राहुरीत काय तुम्हाला क्रांती घडवायची ती घडवा, पण तसा काळा फासलेला शिवरायांचा फोटो जगभर व्हायरल होऊ देऊ नका, ही विनंती मी त्या काळात केली। ते पाहिल्यानंतर डोळ्यातून आसू येत होती की ज्या राजाने इथला धर्म टिकवला, इथली संस्कृती टिकवली, रयतेचं राज्य म्हणत लोकशाहीची पहिली पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत केली। या गावात काळं फासलं जातं, एक मोर्चा होतो आणि नंतर वातावरण थंड होतं आणि आरोपी सापडत नाही, सापडायलाच पाहिजे तो आरोपी, आणि हायवेवर त्याला फाशी दिली पाहिजे। हायवेवर माझी विनंती आहे, आपण अभ्यासात कसं आहे बघावा, उद्योग व्यवसायात आपली लायकी काय ते बघावा, नोकरदारीत आपली काय लायकी ते बघावा। आणि ज्या पोरांना असं वाटतं ना आपण ना व्यवहारात टिकू शकतो, ना राजकारणात टिकू शकतो, ना परमार्थात टिकू शकतो, धर्मातले गब्बर व्हा। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।